आज आहे शुक्रवार, आषाढ महिन्यातील शुक्रवार आणि आमच्या इथे ना परंपरेनं जे चालत आलेलं आहे देवी घालवण्याचं, तर आज तो कार्यक्रम आहे. त्या देवीचं पूजा वगैरे आज होती केली जाते आणि त्याच्यासाठी नैवेद्य ना काय काय असतंय ग? घुगऱ्या असतात, आंबील असते आणि भात, दही भात, बाकीचं काही हळदी कुंकू अगरबत्ती लिंबू एवढं त्या देवीला नैवेद्य असतो. आणि आता ना मी आणि आमची स्वातीताई निघाले पूजा करण्यासाठी. चला एक कप चहा दे ग तिकडे. सगळं घेतलंस ना? पाण्याची बॉटल घे, कारण तिकडं पण जायला लागणार आहे तुला. मी तिकडे नाही, तिथंच. तिकडे कशाला मी येऊ आता? नाही हा अगरबत्ती खरं लावणार नाही पाहिजे होत. आता चप्पल अलीकडेच काढ. 2-3 दिवस झालं. आधी इथेच हा. लावू नका, ठेवा. नव्हे, ते आंबीला तेवढंच ठेवलंय वे. होय, आंबीला तेवढंच ठेवलंय वे. होय, आंबीला तेवढंच ठेवलंय वे. ठेवायची नाही प्लास्टिक, मग ती ठेवायची त्यात वाता येईल. काठी गेल्या आता त्या असं तिथं साईडला ठेवा. देवीची पूजा वगैरे करून झाली आणि आता दुसरी एक देवी आहे त्या साईडला, तिकडे आता स्वातीताई जाईल. मला अजून हॉटेलचं काम बाकी आहे, माझं ते काम मी करणार आहे. तर अशा पद्धतीने ना दरवर्षी परंपरेनं चालत आलेलं हे आमच्या गावात एक प्रथा आहे की आज आषाढ महिन्यात आहे ना त्या देवीची पूजा वगैरे करतात आणि संध्याकाळी ना त्या देवीला इथून घालवलं जातं. काय करते मग तिकडे? यायचं पटकन जाऊन, पटपट जायचं आणि यायचं पटकन. हळूहळू चालला की म्हणू नानांना. 2 3 4 5 6 नाही टाकायचं. 2 3 6 5 4 ए दादा इथून कुठे नेतात? व्यापूरच्या त्या मग तिथून ती माणसं येतात का न्यायला? नाही, तिथून सोडायचं, मग त्यांनी पुढं सोडायचं. असं ते नाही न्यायचं, त्यांनी दुसरं बनवायचं. काय बेत आहे आजचा? होय, कसं काय ठरवलं रे? कोणी ठरवलं? अचानकच सांगितलं नाहीस आम्हाला आज पुरी भाजी बनवणार आहे. होय, सरप्राईज वे. आज आमच्या घरामध्ये ना मस्त छान असा पुरी भाजीचा बेत आहे आणि आम्हाला माहीत नव्हतं की आज हे असेल. पण मग अशी स्वातीचा एकदा फोन आला की आज बासुंदी किंवा श्रीखंड घेऊन या, मी पुरी भाजी बनवत आहे. अरे वा म्हटलं, कसं काही हिने विना सांगता एवढा मोठा छान बेत केला आपल्या. मला श्रीखंड दे, बासुंदी नको. एकदम कुरकुरीत पुरी झाली का कुडकुडीत झाली? भजी घे ना. जेवण वगैरे झालं आणि आता झोपायची तयारी आहे.
वरच्या रूममध्ये आम्ही आलेलो आहोत आणि ना स्वातीताई बघत आहे मोबाईल. अंश अजून झोपलेला नाही. आणि त्या दिवशी मी दाखवलं होतं की साडीचा जो कप्पा आहे तो आवरला आणि दुसऱ्या दिवशी आवरणार होती तो माझ्या ड्रेसचा. पण ते सगळं आहे ना ते स्वातीताईनं करून दाखवलेलं आहे. आणि ना मी तिला विचारलं अगं माझं कप्पट आवडलंच का, तो ड्रेसचा कप्पा जो आहे तो आवरून ठेवलास का, तर म्हणली हो. मला वाटलं आम्ही दोघी दुसऱ्या दिवशी येऊन करू, पण तिने एकटीनेच आवरला. थँक्यू स्वातीताई. हा ड्रेसचा कप्पा तिने सगळं आवरून घेतला त्या दिवशी. आणि हा जो आहे तो साडीचा. हे 2 कप्पे माझे कपाटातले.